अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीनं अंगणवाडी सेविका मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधनवाढ आणि इतर प्रश्नांबाबत अकोल्यामध्ये मोर्चा काढण्यात आला होता. पूर्ण अंगणवाड्या बंद ठेवून अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता. महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मानधनात वाढ करू असं आश्वासन दिलं होतं. महिन्यांची मुदत मुंडे यांना देण्यात आली होती. मुदत देऊनही पंकजा मुंडेंनी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ केली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. याप्रसंगी अहमदनगर जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिटमे यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आमच्या महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी सभा यांच्या वतीनं पूर्ण देशव्यापी संप आम्ही 1 एप्रिलपासून ठरवलेला होता आणि त्या संपानुसार पंकजा मुंडेने आम्हाला कबूल केलं का तुमची मानधन वाढ आम्ही करतोय, देणार आहे आणि 1 जूनपर्यंत आमचा कालावधी त्यांनी ठेवलेला होता. परंतु आज 30 मेपर्यंत आम्ही वाट पाहिली. आजपर्यंत अजून काही आमचं मानधन वाढ झाली नाही. म्हणून आमच्या अंगणवाडी कर्मचारी सभेच्या कृती समितीनं ठरवलं की आज 30 तारखेला लाक्षणिक संप पूर्ण देशव्यापी ठरवला आणि त्या संपामध्ये आम्हाला उन्हाळी सुट्टी, आमच्या अंगणवाडी सेविकेला मानधन वाढ, मानधन दरमहा मिळालं पाहिजे, रिक्त जागा आहे त्या त्वरित आमच्या भरल्या पाहिजेत. आमच्या अंगणवाडी सेविकांना मदतनीस नसली तर खूप कामाचा बोजा वाढतो आणि रिक्त पदांची सेवानिवृत्त ज्या आमच्या सेविका झालेल्या आहे त्यांना 1 लाख रुपयाची त्यांनी सेवा दिलेली, परंतु आमची सेवा 2005 पासून सुरू करावा अशी आमची सगळ्यांची विनंती. मानधनात सुद्धा वाढ व्हावी. आम्ही दिल्ली मोर्चा घेतला, नंतर नागपूर मोर्चा पण घेतला, आमचा मुंबई मोर्चा पण झाला. या पूर्ण वर्षामध्ये आमचे 6 मोर्चे झालेले आहेत आणि आजही सुद्धा आमच्या लाक्षणिक संप पूर्ण देशव्यापी महाराष्ट्रात चालू आहे. या मानधन वाढीसाठी आमची पूर्ण तयारी आमच्या पूर्ण पातळीवर सुरू आहे आणि आजही आमची मानधन वाढ जर झाली नाही तर आम्ही पूर्ण संप करणार आहोत अशी आमची सगळ्या कर्मचाऱ्यांची ग्वाही देतो आम्ही. अंगणवाडी सेविका मदतनीस, मिनी सेविकांच्या मानधनामध्ये 3 पटीनं वाढवावे, पगार वेतन श्रेणी लागू करावी, थकीत मानधन त्वरित मिळावे, थकीत टीए बिल मिळावे, मदतनीस सेविकांच्या रिक्त जागा भराव्यात, मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पूर्ण मिळावी, साधील खर्च साड्यांच्या खर्चामध्ये वाढ व्हावी, आजारपणाची रजा मिळावी, थकीत इंधन बिल त्वरित मिळावे, इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अंगणवाडी सेविका संपावर जाणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीनं देण्यात आली. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, एस9 मीडिया, अकोला. मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अंगणवाडी सेविका संपावर जाणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीनं देण्यात आली. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, एस9 मीडिया, अकोले.